नमस्कार, मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. आज मी नेहमीप्रमाणे एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सध्या गुरुचं भ्रमण कर्क राशीतनं होत आहे. 1 जूनला गुरुनी मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश केला. तर या भ्रमणाविषयी आम्हाला काही थोडक्यात माहिती द्या, म्हणजे मग आम्हाला कोणत्या राशीच्या दृष्टीने हा चांगला आहे, कोणाला जास्त त्रास देणार आहे का काय, या संदर्भामध्ये मी एक छोटासा व्हिडिओ करतो आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित इतर लोकांना पाठवा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये देखील सांगा. तर गुरु हा ग्रह जो आहे, हा गुरु म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अशी या गुरुची ख्याती आहे. त्यामुळे हा गुरु ज्ञानाचा, संततीचा, कोणत्याही प्रकाराने मान सन्मान किंवा तुम्हाला एक ज्ञान प्रकट करण्याच्यासाठीचा हा ग्रह आहे आणि हा अतिशय शुभ ग्रह आहे. आरोग्यामध्ये सुद्धा तुम्हाला आरोग्य चांगलं व्हायचं असेल तर त्याकरता सुद्धा हा गुरु उपयोगी पडतो. असा हा बहुगुणी गुरुग्रह जो कुंडलीमध्ये जर का चांगल्या स्थितीत असेल तर तुमच्या कुंडलीतले जवळजवळ 10 ते 12 दोष तो दूर करू शकतो. एवढी त्या गुरुची ताकद आहे. कारण आपण पहिल्यांदा श्लोकातच बघितलं की गुरुला परमेश्वरापेक्षाही जास्त चांगला दर्जा दिलेला आहे. तर हा गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय म्हणजे काय आहे, तर आपल्या सर्व ग्रहांच्या भ्रमणामध्ये प्रत्येक ग्रहाला एक एक राशी भोगायला किती दिवस लागतात हे आपल्याकडे गणित सांगितलेलं आहे. तर गुरु या ग्रहाला जवळजवळ 12 ते 13 महिने तो एक राशी भोगतो आणि मग पुढल्या राशीमध्ये तो जातो. तर आता गेले 1 वर्षभर हा ग्रह मिथुन राशीमध्ये होता आणि आता तो 1 जून रोजी कर्क राशीमध्ये जात आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्क ही गुरुची उच्च रास आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की उच्च राशीत गुरु गेल्यानंतर तो अधिक प्रसन्न होऊन जास्त चांगल्या प्रकारची फळं देणारा हा गुरु असणार आहे. त्यामुळे सर्वजणांनी एक लक्षात घ्या की हा गुरु अतिशय आनंदी अवस्थेमध्ये आहे, चांगल्या अवस्थेमध्ये आहे, चांगल्या घरामध्ये आहे. त्यामुळे तो तुम्हा सर्वांना जास्त चांगल्या प्रकारे फळ देणार आहे, हे लक्षात ठेवा. पण दरवेळेचा गुरु जो असतो साधारणतः 13 महिने एका राशीमध्ये, 12 ते 13 महिने एका राशीमध्ये राहतो. पण यावेळचं गुरुचं भ्रमण मात्र तसं नाही आहे. यावेळचं गुरुचं भ्रमण थोडंसं वेगाने होणार आहे. त्याला आपण थोडंसं ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये थोडं अतिचारी असं म्हणूया. म्हणजे काय, ज्या वेगाने त्याने पुढे जायला पाहिजे त्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो पुढे जातो आहे. त्यामुळे हा गुरु जरी 1 जून 2026 रोजी कर्क राशीत गेला आहे, तो नॉर्मली साधारणतः पुढल्या मेपर्यंत कर्क राशीमध्ये राहणं अपेक्षित होतं. पण तो त्या पुढल्या साधारणतः मे जूनच्या सुमारास न जाता तो 30 ऑक्टोबर रोजीच आपली राशी बदलतोय आणि 30 ऑक्टोबर रोजीच तो सिंह राशीत जातोय. आणि त्यावेळेपासूनच ज्याला आपण म्हणतो ना सिंहस्थ सुरू होतं. सिंहस्थ याचा अर्थ काय आहे? सिंहस्थ याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला सिंह राशीत गुरु जातो त्यावेळेला तो निर्बलिक होतो. कारण सूर्याची जी रास आहे ती सूर्याची रास असल्यामुळे त्याचं बळ कमी होतं. त्यामुळे यावेळेचं गुरुचं भ्रमण अतिशय वेगळं आहे. म्हणून आपल्याला जे ज्योतिषी असतील किंवा जे शिकत असतील त्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की गुरुच्या दृष्टीची फळं ज्या वेळेला आपण देऊ त्यावेळेला हा एक भाग लक्षात ठेवला पाहिजे की बाबा वर्षभर यावेळेला गुरु त्या एकाच कर्क राशीत राहणार नाही आहे, तर तो 30 ऑक्टोबरलाच आपली राशी बदलतोय. मग तुम्ही म्हणाल 13 महिने तो राहतो, मग असं त्यातले असं 5-6 महिने असं कसं झालं? तर तसं नाही आहे. तो 30 ऑक्टोबरला सिंह राशीत गेल्यानंतर तो परत 25 जानेवारी 2027ला पुन्हा कर्क राशीमध्ये येतो, म्हणजे उलटा फिरतोय आणि मग पुन्हा आपला तो काळ पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावेळेचं गुरुचं भ्रमण हे अतिचारी असणार आहे. जसा वेगात पुढे जाणार आहे तसाच वेगात मागे येणार आहे. त्यामुळे या गुरुच्या भ्रमणाची फळं सांगताना अतिशय आपण काळजीपूर्वक सांगितली पाहिजेत की जी फळं थोडीशी अतिचारी
म्हणजे थोडी आपण ज्याला एखाद्या व्यक्ती जर जास्त फास्ट धावणारा असला किंवा एखादी व्यक्ती जर जास्त जोरात हे करत असेल तर ती फळं कधीकधी आपल्याला कल्पना येत नाही एवढी पटापट मिळतात, किंवा काही लोकांच्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिती कशी असेल त्यावर ते अवलंबून असणार आहे. तर हा गुरु आता कर्क राशीत असल्यामुळे सर्वसाधारणपणे या ज्या राशी आहेत, म्हणजे हा जलतत्वाच्या राशीमध्ये आहे, कर्क ही जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हा गुरु अतिशय प्रेमळ ग्रह आहे. कारण गुरु माऊली आपण असं म्हणतो, आणि तो माऊली म्हणजे कर्क राशीत म्हणजे माऊली म्हणजे आईच्याच राशीत आहे. त्यामुळे तो इतर जलतत्वाच्या ज्या 2 राशी आहेत त्यातली एक राशी म्हणजे वृश्चिक आणि दुसरी राशी म्हणजे मीन, या 2 राशींना तर चांगली फळं देणारच आहे, पण त्याचबरोबर मकर राशीलाही तो जास्त चांगल्या पद्धतीची फळं देणार आहे. त्यामुळे या 3 राशींच्या दृष्टीने त्यांना कोणाला संतती प्राप्ती हवी असेल, काही परीक्षा दिल्या असतील, त्या परीक्षांमध्ये किंवा उच्च शिक्षण घेण्याचे असतील तर त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना निश्चित चांगली फळं मिळतील. म्हणजे त्या दृष्टीने आपण आपल्या लाईफचा स्पॅन किंवा आपल्या काही गोष्टी ठरवताना या गोष्टी आपण ठरवू शकता. हे प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून राहील हे आपण सांगतोय. हे ढोबळमानाने कोणत्या राशींना आणि कोणत्या यांना तो जास्त मदत करणार हे सांगतोय. एक लक्षात ठेवा, गुरु हा कोणत्याही राशीला वाईट नसतो. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही ज्या वेळेला एखादं शुभकार्य कराल या काळामध्ये, तर त्यातल्या शुभ काळामध्ये तुम्ही साधारणतः 17 जुलै ते 9 ऑगस्ट या काळामध्ये गुरु अस्तंगत असणार आहे. अस्तंगत म्हणजे काय, तो सूर्याच्या निकट गेल्यामुळे त्याचं तेज आणखीन कमी होणार आहे. मग अशा अस्तंगत काळामध्ये लग्न, मुंज किंवा शुभकार्य करत नाहीत हे लक्षात ठेवा. कारण कोणत्याही एखाद्या चांगल्या गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला गुरुबळ नेहमी आवश्यक असतं. म्हणून मुहूर्तामध्ये आपण म्हणतो ना गुरुबळ आहे का, तर ते गुरुबळ असणं आवश्यक असतं. तर म्हणून या काळामध्ये लग्न, मुंज अशा पद्धतीची कार्य करू नका. तुम्हाला मुहूर्तही त्या काळामध्ये मिळण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यानंतर तर तो सिंह राशीत गेल्यामुळे सिंहस्थ असल्यामुळे पुन्हा मुहूर्त नाही आहेत. कारण सिंहस्थामध्ये सुद्धा चांगले कार्य करू नयेत असं आपण म्हटलेलं आहे. कारण मी मगाशीच सांगितलं की गुरुला बळ नसतं सिंह राशीमध्ये, तो रवीच्या राशीत गेल्यामुळे रवीचं तेज जास्त असतं. त्यामुळे गुरु थोडासा निस्तेज होतो आणि त्यामुळे तो बळ देऊ शकत नाही. म्हणून त्या काळातही आपण काही चांगल्या गोष्टी करू शकत नाही. मग अशा वेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की यावेळेचे मुहूर्त बघताना किंवा शुभकार्य करताना आपल्याला अतिशय कमी वेळ आहे. परंतु या गुरुची साधना केली, गुरुच्या साधनेमुळे तुम्ही गुरुचं बळ वाढवू शकता. जसं आपण बघितलं की गुरुचं अनेक प्रकारचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी गुरुची कोणती उपासना करावी ते सांगितलेलं आहे. गुरुचरित्राचं पठण करावं किंवा गुरुचं मंत्र आहेत, गुरुचरित्रचं वाचणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. कारण काय, ते वाचण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा गोष्टी साधाव्या लागतात, त्या साधणं कठीण होऊ शकतं. तर त्यामुळे इतर काही ग्रंथ आहेत, ओम द्राम दत्तात्रयाय नमः हाही एक चांगला मंत्र आहे, किंवा स्वामी श्रीपाद वल्लभ चरित्र आहे ते वाचावं, त्याच्यानेही गुरुबळ वाढण्याकरता मदत होईल. तर ह्या गुरुची फळं चांगली मिळण्याकरता आपण ही साधना करावी. हा मी छोटासा व्हिडिओ एवढ्याकरताच बनवतो आहे. प्रत्येक राशीला कसं फळ मिळेल हे त्याच्या कुंडलीवर अवलंबून असतं. त्यामुळे इतर बरेच जण असं व्हिडिओ बनवत आहेत की बाबा मेष राशीला गुरु कसा असेल, तर तो व्हिडिओ म्हणजे खूप लांब लचक होईल. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की गुरु हा कोणालाही वाईट न करणारा ग्रह आहे. गुरु हा संतती, समृद्धी, धनधान्य प्राप्ती आणि ज्ञानाचा ग्रह आहे. त्यामुळे म्हटल्याप्रमाणे वृश्चिक, मकर आणि मीन आणि स्वतः कर्क राशीतच गुरु असल्यामुळे या राशींना तो जास्त चांगली फळं देणारच आहे. आणि इतरही याच्यामध्ये आरोग्याकरता चांगला असल्यामुळे फक्त एक लक्षात ठेवा की ज्या लोकांची वजन वाढण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी या शुभ गुरुच्या काळामध्ये आपलं वजन वाढू देऊ नका. कारण गुरु कोणतीही गोष्ट वाढवतो, मग पैसा असेल, ज्ञान असेल, तुमचं संतती असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील त्या वाढवतो. त्यामुळे तो तुमचं शरीरही वाढवू शकतो. त्यामुळे कृपया या गोष्टी लक्षात ठेवा आणि गुरुरायाला नमन करा, गुरुची साधना करा, गुरुचं बळ मिळवा. या काळामध्ये गुरुचं तुम्ही बळ मिळवलं तर अतिचारी गुरुचे काही वाईट परिणाम होऊ शकतात. कारण काही गोष्टी आपण जास्त वेगात करायला गेलो की त्या मानाने मग आपल्याला
मागे यावं लागतं, तर तसं होऊ देऊ नका. आता गुरु वक्री काळ कधी आहे ह्या बाबतीत आत्ता आपण जात नाही, कारण आत्ता आपल्याला फक्त कर्क राशीतल्या गुरुचं भ्रमण हे यावेळेला अतिचारी आहे, 13 महिने नसणार आहे. हे ब्रेकनी परत तो कर्क राशीत येतो, सिंह राशीत जातो, कर्क राशीत येतो. असं होत असल्यामुळे यावेळेच्या गुरुची फळं या पद्धतीने असतील हे लक्षात ठेवा. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही हा पाठवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझा मोबाईल नंबर आहे 9821544563. धन्यवाद. गुरुदेव दत्त.